कसं काय मंडळी, नमस्कार. आज आपण भटकंतीसाठी आलोय हरेश्वराच्या डोंगरावरती, सोळशीला. पाठीमागच्या डोंगराचा हा भाग दिसतोय तो आहे खंडाळ्याचा खंबाटकी घाट. आणि इथून आपल्याला बरेचसे किल्ले पाहायला मिळतात, गड पाहायला मिळतात. तर बघूया आपल्याला इथून कोणकोणते गड दिसत आहेत ते. तर इथून आपण डाव्या बाजूने सुरुवात केली तर हा जो सर्वात या डोंगराच्या पलीकडे एक उंचावलेला भाग दिसतोय तो आहे किल्ले वंदनगड. त्याच बाजूने आपण समोर आलो तर ही जी पहिली पवनचक्की दिसते त्याच्या पाठीमागचा जो उंच डोंगर आहे तर तो आहे अजिंक्य तारा किल्ला. त्याच्याच पायथ्याला सातारा सिटी वसलेली आहे. आणि त्याच्या बाजूचा जो दुसरा डोंगर आहे पलीकडचा तर तो आहे यवतेश्वराचा डोंगर. आणि त्याच्याच आपण अलीकडे आलो तर हा जो अलीकडचा डोंगर दिसतोय तर तो आहे किल्ले वैराटगड. वैराटगडाच्या पाठीमागची जी डोंगर रांग आहे त्या डोंगर रांगेत पलीकडच्या डोंगर रांगेला उंचावलेला जो सपाट भाग दिसतोय तर तो आहे महाबळेश्वरचा भाग. आणि तिथून अलीकडे आलो आपण तर हा जो डोंगर दिसतोय तर या डोंगराच्या पायथ्याला वाई शहर वसलेलं आहे. आणि त्याच्याच पाठीमागचा तो पसरणीचा घाट आहे. त्याच्याच पाठीमागे पाचगणीचे टेबल लँड्स आहेत, ते डोंगर आपल्याला पाहायला मिळतात. तिथून आपण उजवीकडे आलो तर या डोंगरांमध्ये हा जो उंचावलेला भाग दिसतोय तर तो आहे किल्ले पांडवगड. पांडवगडाच्या पुढच्या बाजूलाच या डोंगरांमध्ये जे आपल्याला दोन टावर दिसत आहेत तर ते आहे मांढरदेवीचं ठिकाण, मांढरदेवीचं मंदिराचा डोंगर. मांढरदेवीचं जो मंदिर आहे त्याच्याच पाठीमागे उंच जो डोंगर आहे त्याच्या पलीकडे रोहिडा किल्ला आहे. पण रोहिडा किल्ल्याची उंची लहान असल्यामुळे तो आता आपल्याला दिसत नाहीये. तिथून आपण अलीकडच्या बाजूला आलो खाली तर त्याच्यात जस्ट पूर्वी आता धुक्यात गेलेला आहे एक किल्ला, अजून एक किल्ला इथून दिसत होता. तर या धारेमध्ये इथे असा तर किल्ले लिंगाणा दिसत होता. आणि त्याच्याच बाजूला रायलिंग पठार हे दोन्ही डोंगरांच्या मधून आता क्लिअर व्हिजिबल होतं. पण आता तिथे धुकं आलंय त्याच्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीये. तिथून जस्ट अलीकडे आलो आपण तर हा जो धुक्यामध्ये गायब झालेला डोंगर दिसतोय समोर तर तो आहे दुर्गराज राजगड. आणि दुर्गराज राजगडापासून आपण अजून उजवीकडे आलो तर डोंगरांमध्ये आपल्याला समोर एक डोंगर दिसतोय ज्याच्यावरती दोन टावर दिसतात इथे. तर हा जो समोर पीक आहे तर तो आहे किल्ले सिंहगड. आणि तिथून आपण अजून अलीकडे आलो तर इथे ज्याच्यावरती ढग दाटलेले तर तो आहे छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान किल्ले पुरंदर. आणि पुरंदराचाच जो दुसरा भाग आहे हा तर तो आहे किल्ले वज्रगड. आणि त्याच्याच पायथ्याला हे जे मोठं धरण दिसतंय आपल्याला ते आहे वीर डॅम. आणि याच डोंगररांगेतून आपण खाली गेलो तर इथे आपल्याला मल्हारगड पाहायला मिळतो. मल्हारगड म्हणजे जेजूरगड पाहायला मिळतो. मल्हारगड ऍक्च्युली दिवे घाटाच्या बाजूला. तर इथे आहे कडेपाठारचं देवस्थान आणि त्याच्या पलीकडेच आहे जेजूरगड. तर एवढे सगळे डोंगर आपल्याला हे हरेश्वराच्या डोंगरावरून पाहायला मिळतात. आणि पाठीमागे हे आहे दिसतंय आपल्याला तर ते आहे धारेश्वराचं मंदिर. आणि हा समोर जो दिसतोय तर तो आहे खंडाळ्याचा घाट. आणि त्याच्याच पलीकडे जो दिसतोय तर तो नवीन आता ट्रेन टनेल बनतोय तर त्याचं काम ऑलमोस्ट आता बनत आलेलं आहे, ते आपल्याला पलीकडे पाहायला मिळतोय.